नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज जे आपण निफ्टीचे अनालिसिस करणार आहोत ते 2 तारखेचं असेल. 2 तारीख 2 एप्रिल. जसं कालचं पहिलं आपण बघूया, काल काय झालं. काल निफ्टीमध्ये जर तुम्ही बघाल मित्रांनो, तर बरोबर आहे ना, तो तिथे डोजी झालाय बघा, जिथे आपण लाईन मार्क केली होती आणि तिथेच तो बरोबर त्यांनी आहे ना हे केलं. हायला टच करून तो तिथून रिव्हर्स आलाय. ही डोजी कॅन्डल काय करते मित्रांनो, तर ती डोजी कॅन्डल करते की मार्केटला कन्फ्यूज करून ठेवते की कुठे जायचं आहे त्याला माहिती नाही. तर आज सुद्धा रेंज तीच आहे. जोपर्यंत तो हाय ब्रेक करत नाही 22,525चा नवीन हाय मध्ये जात नाही, तोपर्यंत तरी मात्र आपण त्याच्यात एंट्री घेणार नाहीत ना. काय तर मार्केट साइडवेज मध्ये काल गॅपअप झाला होता आणि एकदम स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो मित्रांनो इथे 22,300 आहे. हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्याचा. आणि ओआय नुसार आणि 22,500 पहिला रेजिस्टन्स आहे. तो जर ब्रेक जर झाला त्याचा, तो जर ब्रेक झाला तर तरच पुढे तो 600 पहिला आहे आणि त्यानंतर 700 ओपन टू स्काय मध्ये तो जाऊ शकतो, नवीन हाय बनवू शकतो. तोपर्यंत त्याला रेजिस्टन्स नाही, हे दोनच रेजिस्टन्स आहे. तर आज आपण काय करणार आहोत, तर आज आपण हे करणार आहोत की मार्केट कुठे ओपन होते हे आपण बघणार आहोत. मार्केट कुठे ओपन होईल त्याच्यानुसार मार्केट, समजा जर का आज गॅपअप जर झाला आणि 22,500च्या वरती जर ओपन झाला, तर 22,500 ला आपण प्राइस ऍक्शन बघणार आहोत वरती जाण्यासाठी. आणि जर का मार्केट 22,500च्या खाली आणि प्राइस ऍक्शन जर इथे दिली, तर लक्षात ठेवा तो साइडवेज जाणार आहे, कारण त्याला सपोर्ट आहे ना इमिजिएटली 400 ला आहे. 300 ला सपोर्ट, 300 ला तर स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा गॅप फिल करायला येऊ शकतो मार्केट, पण हा गॅप आहे तो पॉझिटिव्ह साईडचा गॅप आहे जो काल झालेला तो त्याच्याने वर जाईल. डोजी आहे, त्यामुळे मार्केटमध्ये मोठी मुवमेंट येऊ शकते वर किंवा खाली. तर त्यासाठी तुम्ही सांभाळून ट्रेड करा, प्राइस ऍक्शनची वाट बघा. दुसरं, स्टॉप लॉसला स्ट्रॉंगली स्टॉप लॉस लावून घ्या. जर आपण ह्याच्यानुसार जर बघितलं ओआय नुसार, तर मार्केट एकदम निफ्टीचं मी दाखवतो तुम्हाला. निफ्टीचं जर दाखवलं तर निफ्टीमध्ये बघा एकदम वीकली टाइम फ्रेम वर जर बघाल तर 22,500 मोठा रेजिस्टन्स आहे. तो जर ब्रेक केला ना, तर 600 आणि 700 एकदम स्मूथली जाऊ शकतो. रेजिस्टन्सच्या जवळ आहे. पीसीआर जर बघाल तर हलका आहे आज निफ्टीचं, 0.97च आहे. ठीक आहे. खाली सपोर्ट बघा इमिजिएटली आहे 400 ला आहे, 450 वरतीच आहे, पण 400 चांगला आहे आणि 300 तर मोठा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यामुळे मार्केटची रेंज जी आहे ती जोपर्यंत 22,500 ब्रेक करत नाही, तोपर्यंत मात्र आपण बुलिश साठी जाणार नाहोत. दुसरी गोष्ट अशी, प्राइस ऍक्शनची आपण वाट बघणार आहोत. आजची मार्केटची रेंज आहे ती ओपनवर डिसाईड होईल की कुठे ओपन होतं ते. मात्र सपोर्ट मात्र त्याला 22,300 आहे आणि रेजिस्टन्स 22,500 आहे मित्रांनो. आणि जर मंथली जर बघाल तर मंथली सुद्धा सेमच दाखवते की 22,500 मोठा रेजिस्टन्स आहे, सपोर्ट तिथेच आहे, दोन्ही पण तिथेच आहेत. खाली 22,400 आहे, चांगला सपोर्ट आहे. आणि त्यानंतर जर बघाल 22,300 आणि मग डायरेक्ट 22,000च आहे. मोठी मुवमेंट आज मिळू शकते, कारण मार्केटने डोजी कॅन्डल फॉर्म केले आणि डोजी कॅन्डल जेव्हा फॉर्म झाले होते त्यावेळेला त्याच्यानंतरची कॅन्डल काय येते ती डिसाईड करते की मार्केटची दिशा, की मला बायला जायचं की सेलला जायचंय. ठीक आहे. मार्केट बुलिश आहे. स्वागत केलेलं आहे एप्रिल महिन्याचं, नवीन वर्षाचं, नवीन फायनान्शियल इयर साठी. ठीक आहे. दुसरं आपण बघूया तर बँक निफ्टी मध्ये जर तुम्ही बघाल तर बँक निफ्टी, जसं काल मी म्हणालो होतो की बँक निफ्टी मला निफ्टीपेक्षा जास्त बुलिश वाटत होता काल, आणि त्या पद्धतीने बुलिश सुद्धा आहे. कारण बँक निफ्टीचे जे घटक आहेत, आयसीआयसी बँक किंवा एचडीएफसी बँक, कोटक बँक, एक्सिस बँक, त्यातले आयसीआयसी बँक आणि एचडीएफसी बँक खूप स्ट्रॉंगली आहे ना बुलिश आहेत. आणि त्याच्यामुळेच बँक निफ्टीला सपोर्ट मिळते. पण बँक निफ्टी निफ्टी बघा ऑल टाइम हाय जवळ आहे, पण बँक निफ्टी अजून ऑल टाइम हाय जवळ नाही आहे. जवळ जवळ त्याला ऑल टाइम हाय करण्यासाठी इथून त्याला 1,000 पॉईंटची गरज आहे. ठीक आहे. आणि जर आज जर बघाल तर आज मी तुम्हाला तेच सांगेन की परत निफ्टी स्ट्रॉंग आहे.
आणि बँक निफ्टीच्या अगेन्स्ट. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला सपोर्ट मी तुम्हाला सांगतो. बँक निफ्टीमध्ये जो सपोर्ट आहे तो इमिजिएटली आहे बघा. जर तुम्ही नीट बघाल तर 47,500 चांगला सपोर्ट आहे. आणि वरती जर का 48,000 आहे. मध्ये जे आहेत 47,600 आणि 47,800, हे मोठे थोडेसे रेजिस्टन्स आहेत दोन, पण ते स्मूथली कव्हर होतील आणि 48,000 पर्यंत जाण्याचा मार्ग मात्र ओपन आहे बँक निफ्टीसाठी. मंथली जर बघाल तर मंथली मध्ये काहीच म्हणजे दिसत नाही. डायरेक्ट 49,000 पर्यंतच आहे. 48 आहे. हजार हजार पॉईंटच आहे. विकली मध्ये करू शकतो आपण. उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. तर एक्सपायरी उद्या असल्यामुळे थोडंसं सांभाळून ट्रेड मारा. स्टॉप लॉसला स्ट्रिक्ट करा. खाली रजिस्टर सपोर्ट बघा 47,000 आहे. इमिजिएटली 47,500. जर 47,500 जर तुटला तर मात्र 47,300 पहिला सपोर्ट येईल आणि त्यानंतर 47,000 दुसरा सपोर्ट आहे जर खाली गेला तर. पण 47,500च्या इथे जर मिळाला तर आपण एंट्री घेऊ शकतो मित्रांनो, थोडासा. कारण मार्केट बुलिश आहे. आणि 47,000ला जर मिळाला तर, नाही मिळाला 47,500च्या आसपास जर नाही मिळाला, इथे प्राइस ऍक्शनची आपण वाट बघणार आहोत. प्राइस ऍक्शन काय बनते आणि त्यानुसार एंट्री मारणार आहोत आपण. 48,000 पर्यंत आपला पहिला टार्गेट असेल. आणि 48,000ला समजा गॅपअप जर ओपन जर झाला, गॅपअप समजा इथं ओपन जर झाला तर आपल्याला इथून प्राइस ऍक्शन नुसार, म्हणजे हा आहे बघा, प्राइस ऍक्शन नुसार आपल्याला जर इथे भेटलं तर आपण पुट मधून पण एंट्री घेऊ शकतो 47,500 पर्यंतच्या टार्गेटसाठी किंवा 47,000 साठी. जर इथे प्राइस ऍक्शन गॅप अप होऊन जर प्राइस ऍक्शन काय बनते त्याच्यानुसारच. पण मार्केट ओव्हरऑल बुलिश आहे. तर शक्यतो बुलिश ट्रेंड मध्येच तुम्ही राहा. ओपन कसं होते त्याच्यानुसारच प्लॅन करा. जर मार्केट गॅप डाऊन जर झाला तर 47,000 मस्त सपोर्ट आहे. 47,000, 47,300 तिथे सपोर्ट घेऊन तो वर जाण्याचे प्रयत्नात असेल. त्याच्या मागचं लॉजिकच एक आहे की जर तुम्ही बघाल एचडीएफसी बँक एचडीएफसी बँक जर वीकली टाइम फ्रेम वर बघाल तर बुलिश आहे. डेली टाइम फ्रेम वर बघाल तर त्या बॉक्सच्या रेंज मध्ये आता आलेले आहे. त्या बॉक्सच्या रेंज मधून, ह्या रेंज मधून जर बाहेर पडली 47,000 1470च्या रेंजमध्ये जेव्हा बाहेर पडेल तेव्हा हा बॉक्सचा जो रेंज आहे तुटेल आणि त्यानंतर ती स्मूथली वर जाऊ शकते. दुसरं आहे आयसीआयसीआय बँक. आयसीआयसीआय बँक तर बुलिशच आहे. आयसीआयसीआय बँक आर एस आहे त्याचा डेली, मंथली, विकली 60च्या अभाव आहे आणि फुल बुलिश मध्ये आहे. आणि जर त्याचा सपोर्ट जर आयसीआयसीआय बँकला आणि एचडीएफसी बँकेने सपोर्ट जर घेतला, म्हणजे बुलिश जर झाले, तर मित्रांनो सोने पे सुहागा. बँक निफ्टी जोरात चालेल. बँक निफ्टी नवीन हायच्या दिशेने जाईल. निफ्टी नवीन हाय दिशेच्या दिशेने जाईल. रिलायन्स जर बघाल, रिलायन्सने जी मुरुगुजू कॅन्डल बनवलेली परवा, त्यानंतर तो थोडासा साईडवेज झालाय. हा फ्लॅग पॅटर्न प्रमाणे तो बनवतोय. आणि हा फ्लॅग पॅटर्नचा जेव्हा ब्रेकआउट होईल, ठीक आहे, 3,000च्या वर जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा फुल बुलिश मध्ये जाईल आणि खूप चांगल्या पद्धतीने जाईल. मोठे मोठे शेअर्स ब्रेकआउटच्या ठिकाणी आहेत मित्रांनो. तर आजचा मंत्र हे आहे की मार्केट बुलिश आहे. तर फुल बुलिश असल्यामुळे एकदम डोळे झाकून त्याला ट्रेड मारू नका. तर चांगल्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सला जेव्हा येईल मार्केट, तिथे प्राइस ऍक्शन बनेल, त्यावेळेला तुम्हाला एंट्री घ्यायची आणि त्यात पैसे बनवायचे. हॅपी ट्रेडिंग. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो.